वेलकम स्टुडंट्स. आज आपण बघणार आहे या वेक्टर अँड ॲप्लिकेशन ही असाइनमेंट. ओके, आता तुम्हाला माहिती स्केलर म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड आर कॉल्ड स्केलर्स. आणि वेक्टर्स ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन आहे आर कॉल्ड द वेक्टर्स. ओके, मग आता याच वेक्टरचा स्टडी या आपण असाइनमेंटमध्ये बघणार आहे. बघा, दिलेलं तुम्हाला असाइनमेंट तुम्ही रीड केलेले असेलच. तर काय काय सांगितलेलं आहे लक्षात आला. रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. वेक्टर एका पॉइंट पासून स्टार्ट होतो, याला म्हणायचं इनिशियल पॉइंट, आणि ज्या पॉइंट पर्यंत तो वेक्टर ड्रॉ केलेला आहे तर ती सेगमेंटची लेंथ म्हणजेच काय? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. आणि arrow indicates the direction. A is the initial point and B is the terminal point. तर याच वेक्टरला AB बार असं लिहिलं जातं. तर या पद्धतीने AB आणि मॉड्युलस AB बार इज द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर, लेंथ ऑफ सेगमेंट बिटवीन द टू पॉइंट्स. बघा, त्यानंतर दिलेलं आहे टाइप्स ऑफ वेक्टर. युनिट वेक्टर, वेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड. युनिट वेक्टर denoted by cap like symbol. So n cap म्हणजे काय? तर त्या वेक्टर त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केलं की काय म्हणतो आपल्याला? त्या डायरेक्शन मध्ये असणारा युनिट वेक्टर. जसे i, j आणि k हे काय आहेत? i कॅप, j कॅप, k कॅप. x, y आणि z कोऑर्डिनेट ऍक्सिस वर असणारे युनिट वेक्टर्स. ओके, नल वेक्टर और झिरो वेक्टर. वेक्टर हॅविंग झिरो मॅग्निट्यूड. ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड झिरो इज कॉल्ड ॲज नल वेक्टर और झिरो वेक्टर. को इनिशियल वेक्टर्स. नंबर ऑफ वेक्टर स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉइंट ए बी, ए सी, ए डी. तर एकाच कॉमन पॉइंट पासून स्टार्ट होणारे are called co-initial vectors, co-linear vectors. Number of vectors lying along same line, एकाच लाईन वर असणारे, समजा हा a बार वेक्टर आणि त्याच लाईन वर हा दुसरा लार्जर मॅग्निट्यूडचा b बार वेक्टर मी घेतला, किंवा या लाईनला पॅरलल असणारे नंबर ऑफ वेक्टर्स, समजा ही लाईन आहे l आणि याला पॅरलल जे नंबर ऑफ वेक्टर्स आहेत आर कॉल्ड को-लिनियर वेक्टर्स. ओके, आणि याची कंडिशन काय आहे? If one vector is scalar multiple of other, if b bar is equal to m times a bar, where m is the scalar, then the vectors are called collinear vectors. Okay, if one vector is scalar multiple of other vector, then the vectors are said to be collinear. Then coplanar vectors. आता हा बोर्ड म्हणजे एक प्लेन आहे, यामध्ये मी कितीही वेक्टर्स जर दाखवले तर ते सगळे वेक्टर त्या प्लेनला पॅरलल आहेत किंवा लाईन इन द प्लेन, तर यांना काय म्हणायचं? कोप्लेनर वेक्टर्स. ओके, आणि कंडिशन आहे आर बार, ए बार, बी बार आर कोप्लेनर. तीन वेक्टर एकाच प्लेन मध्ये असू शकतात इफ एनी वन वेक्टर इज इक्वल टू स्केलर लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू वेक्टर्स. रेग्युलर थेअरी मध्ये आपण ऑलरेडी हा थेरम बघितलेला आहे की एनी वेक्टर, if three vectors are coplanar, then any one vector can be expressed as linear combination of other two vectors. ओके, तर याच्यातच आपण पॅरलल पायपेटचं व्हॉल्यूम पण बघितलं की दोन ऍडजसंट साइडला दोन वेक्टर जर रिप्रेझेंट केलेले असतील तर काय तयार होतो? यापासून पॅरललोग्राम. ओके, आणि याच दोन या पॅरललोग्रामच्याच प्लेनला परपेंडिक्युलर तिसरा वेक्टर इन्क्लाइन आर बार. हा तिसरा वेक्टर पण त्याच प्लेन मध्ये जर असेल तर त्या तीन वेक्टर पैकी एक वेक्टर इज इक्वल टू लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू वेक्टर्स आपण एक्सप्रेस करू शकतो. पण जर तो थर्ड वेक्टर जर या प्लेनला इन्क्लाइन असेल तर ते लिनियर कॉम्बिनेशन एक्झिस्ट होऊ शकत नाही. म्हणजेच पॅरलल पायपेट त्यापासून तयार होतो आणि त्या पॅरलल पायपेटचं काहीतरी व्हॉल्यूम एक्झिस्ट होईल. त्याच पॅरलल पायपेटचं व्हॉल्यूम ज्या वेळेस झिरो असेल तर याचा अर्थ त्या तीन वेक्टर्स काय असणार? कोप्लेनर. ओके, ही पण कंडिशन आहे.
ऍडिशन ऑफ वेक्टर्स. आता ही जी वेक्टर क्वांटिटी आहे ज्याला मॅग्निट्यूड असते ॲज वेल ॲज डायरेक्शन. आता याच वेक्टर्सचा आपण काय काय करू शकतो तर वेक्टर्स टू और मोर वेक्टर्स कॅन बी ॲडेड, ॲडिशन करू शकतो, सबस्ट्रॅक्टेड और मल्टिप्लाइड, बट डिव्हिजन ऑफ वेक्टर इज नॉट पॉसिबल. आपण मॅट्रिक्स मध्ये बघितलेलं आहे. मॅट्रिक्स ही सुद्धा काय आहे तर वेक्टर क्वांटिटी अँड डिटर्मिनंट इज ए स्केलर क्वांटिटी. ओके, डिटर्मिनंट हॅज मॅग्निट्यूड, मॅट्रिक्स हॅज डायरेक्शन्स. मॅट्रिक्सची आपण ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन प्रोसिजर परफॉर्म करतो, पण डिव्हिजन ऑफ मॅट्रिक्स इज नॉट पॉसिबल. तर इथेही वेक्टरचं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन होतं, पण डिव्हिजन ऑफ वेक्टर इज नॉट पॉसिबल. ओके, कारण रिझल्टंट डायरेक्शन डिव्हिजनने आपण ठरवू शकत नाही. मग आता याच वेक्टरचं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शनसाठी काय रूल्स वापरले जातात. जर वेक्टर्स पॅरलल किंवा अँटी पॅरलल जर असतील, पॅरलल और अँटी पॅरलल, तर आपण वेक्टर्सची डायरेक्ट ॲडिशन और सबस्ट्रॅक्शन करू शकतो. समजा हा ए बार वेक्टर 10 न्यूटन मॅग्निट्यूड आणि दुसरा बी बार वेक्टर आहे 12 न्यूटन मॅग्निट्यूडचा. रिझल्टंट वेक्टर आहे दोघांचा, तर दोघांच्या सेम डायरेक्शन आहे. दोन्ही वेक्टरची ॲडिशन, तर ए बार प्लस बी बार हा असणार 12 प्लस 10, दोघांची मॅग्निट्यूड ॲड करून तयार होणारा 22 न्यूटन ही मॅग्निट्यूड असणारा वेक्टर. हे वेक्टर्स आर इन अपोजिट डायरेक्शन. हा ए बार आणि समजा हा बी बार वेक्टर, जर डायरेक्शन दोघांची अपोजिट जर असेल तर काय होईल. वेक्टर्स आर इन अपोजिट डायरेक्शन, त्यांच्या मॅग्निट्यूड सबस्ट्रॅक्ट होतात. लार्जर वेक्टर मधून स्मॉलर वेक्टर सबस्ट्रॅक्ट करायचं आणि जे लार्जर वेक्टरची डायरेक्शन आहे ती त्या रिझल्टंटला, म्हणजेच रिझल्टंट वेक्टर काय येईल 12 न्यूटन मायनस 10 न्यूटन 2 न्यूटन इन द डायरेक्शन ऑफ लार्जर वेक्टर. सो रिझल्टंट बी बार मायनस ए बार हा झाला दोघांचा रिझल्टंट वेक्टर इज इक्वल टू 2 न्यूटन. या पद्धतीने आपण जर वेक्टर पॅरलल म्हणजेच काय वेक्टर्स हॅविंग सेम डायरेक्शन अँड अँटी पॅरलल म्हणजे वेक्टर्स हॅविंग अपोजिट डायरेक्शन, तर पॅरलल वेक्टर असतील तर ॲडिशन होते, अँटी पॅरलल असतील तर त्यांच्या मॅग्निट्यूडचं सबस्ट्रॅक्शन होतं. लार्जर वेक्टरचं रिझल्टंट वेक्टरला साइन द्यायचं. आता जर हे वेक्टर पॅरलल अँटी पॅरलल नाही, इन्क्लाइन असतील, तर त्यांची आपण ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन प्रोसेस करण्यासाठी रूल्स वापरले जातात. इफ वेक्टर्स आर इन्क्लाइन, समजा हे ए बार आणि बी बार हे दोन्ही वेक्टर इन्क्लाइन असतील and lying along two adjacent sides of a triangle, then law of triangle यानुसार रिझल्टंट वेक्टर कसं फाइंड करायचा. जर दोन वेक्टर ए बार आणि बी बार समजा या फॉर्म मध्ये दाखवले, ट्रायंगलच्या दोन ऍडजसेंट साइड्सला, then their resultant is starting point of first vector and end point of the second vector. If two vectors are represented in magnitude and direction by two sides of triangle taken in order, एकच क्रम, then their resultant is represented in magnitude and direction by starting point of first vector and end point of the second vector, or drawn in reverse order. तर ही जी दोन वेक्टरची जी डायरेक्शन आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनने तो थर्ड वेक्टर ड्रॉ करायचा. तर ही सेम डायरेक्शन होती, त्याला अपोजिट डायरेक्शन या रिझल्टंट वेक्टरची असते. ओके, हा लॉ. दुसरा आहे लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. जर टू वेक्टर्स ए बार अँड बी बार are lying along two adjacent sides of a parallelogram starting from same common point, एकाच कॉमन पॉइंट मधून जर हे दोन वेक्टर्स स्टार्ट होत असतील आणि दोन ऍडजसेंट साइड्स ऑफ पॅरलेलोग्रामला रिप्रेझेंट करत असतील, then their resultant is represented in magnitude and direction along diagonal passing through the same common point.
हा त्या दोन वेक्टरचा रिझल्टंट असतो. तर हेच आपण ऑलरेडी तुम्ही फिजिक्समध्ये इथे स्टडी केलेलं आहे. तर हा आहे लॉग पॅरलॉग्राम. ओके. आणि त्यानंतर लॉग पॉलिगॉन ऑफ वेक्टर्स. नंबर ऑफ वेक्टर्स रिप्रेझेंटेड अलॉंग साइड्स ऑफ इनकम्प्लीट पॉलिगॉन. Then their resultant is starting point of first vector and end point of the last vector. हाच काय असतो या सगळ्या वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर. तर याला सांगायचं लॉग पॉलिगॉन ऑफ वेक्टर. इफ वेक्टर्स आर पॅरलल और अँटी पॅरलल डायरेक्ट त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन प्रोसेस होते. पण वेक्टर जर इन्क्लाइन असतील तर हे लॉज अप्लाय करायचे. लॉग ट्रायंगल, लॉग पॅरललोग्राम, लॉग पॉलिगॉन. आता लॉग ट्रायंगल मध्ये अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे कि if number of three vectors are represented along three sides of triangle taken in order. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. taken in order. एकाच क्रमाने जर थ्री वेक्टर्स आपण ट्रायंगलच्या तीन साइड्स वर कम्प्लीटली रिप्रेझेंट केले. टेकन इन ऑर्डर एकाच क्रमाने. बघा कशी हे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने हे तीन वेक्टर्स ट्रायंगलच्या तीन साइड्स वर मी रिप्रेझेंट केले. देन देयर सम इज a बार प्लस b बार प्लस c बार इज इक्वल टू 0. ओके. आता हे का तर या a बार आणि b बारची जर आपण ऍडिशन केली तर तो जो रिझल्टंट येतो तो कुठे असतो स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर आणि एंड पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर. हा r बार आणि हा r बार a बार b बारची ऍडिशन आहे. याच्यात काय करतोय आपण हा थर्ड वेक्टर परत c बार हा एक्झॅक्टली या रिझल्टंटला कसा आहे इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. म्हणजे ते दोन्ही एकमेकांना कॅन्सल होणार. सो सम ऑफ वेक्टर्स ऑन थ्री साइड्स ऑफ ट्रायंगल इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन अँड टेकन इन सेम ऑर्डर. देयर सम इज 0. लक्षात ठेवा. MCQ महाराष्ट्र सीईटी ऑलरेडी यावरती येऊन गेलेला आहे. Addition of vectors, log triangle, log parallelogram दिलेला आहे. Vector addition is commutative. A bar plus B bar, B bar plus A bar. Associative law. A bar plus B bar plus C bar. कुठल्याही दोन वेक्टरचे ऍडिशन, तीन वेक्टरचे ऍडिशन करताना कोणत्याही दोघांचे ऍडिशन करून थर्ड मध्ये ऍड करू शकतो. या पद्धतीने वेक्टरची ऍडिशन काय आहे असोसिएटिव्ह. वेक्टर ऍडिशन इज कॉम्युटेटिव्ह. आता इम्पॉर्टंट पॉइंट्स कोणत्याही वेक्टरचा युनिट वेक्टर फाइंड करायचा म्हणजे त्या वेक्टरला त्याच्याच ए कॅप त्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. ओके. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर समजा r बार इज इक्वल टू xi प्लस yj प्लस zk हा जर वेक्टर असेल तर त्याची मॅग्निट्यूड कशी फाइंड करायची तर स्क्वेअर रूट ऑफ i j आणि k चे जे कोएफिशिएंट आहेत त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. या पद्धतीने त्या वेक्टर्स मॅग्निट्यूड. लक्षात ठेवा या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये हा r बार वेक्टर जो आहे त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट x y आणि z. तर ओरिजिन पासून त्या पॉइंटला जॉईन करणारा वेक्टर हा असतो r बार. मग त्याची मॅग्निट्यूड म्हणजे या सेगमेंटची लेंथ. तर डिस्टन्स फॉर्म्युला आहे ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0 0 0 पी पॉइंटचे कोऑर्डिनेट x y z. तर काही डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 0 म्हणजे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर इज द मॅग्निट्यूड ऑफ लेंथ OP और मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. ओके. नेक्स्ट आता याच्याच पुढं अजून काय दिलेलं आहे बघा. सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला इंटरनल आणि एक्सटर्नल डिव्हिजनचा. समजा या AB सेगमेंटला हा P पॉइंट जर m:n रेशो मध्ये ओरिजिन पासून त्या पॉइंटला जॉईन करणारे वेक्टर यांना काय म्हणायचं त्यांचे पोझिशन वेक्टर OA बार A बार, OB बार B बार आणि P पॉइंटचा पोझिशन वेक्टर R बार. तर याच पॉइंटचे ते A बार R बार आणि B बार हे पोझिशन वेक्टर्स आहेत ओरिजिन पासून त्या पॉइंटला जॉईन करणारा वेक्टर. आता याच सेक्शन फॉर्म्युला ऑफ इंटरनल डिव्हिजन काय तर r बार जो पॉइंट इंटरनली डिवाइड करतो AB सेगमेंटला m:n रेशो मध्ये तर त्याची पोझिशन वेक्टर कसा फाइंड करायचा तर m * b बार अपोजिट कोऑर्डिनेटला मल्टिप्लाय
एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. तर या पद्धतीने त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर मिळतो. इंटरनल डिव्हिजन. आणि जर तो पॉइंट एक्सटर्नली डिवाइड करत असेल तर प्लस ऐवजी फक्त इथे येणार मायनस साइन. ओके. आता हेच कोऑर्डिनेटच्या बाबतीत या पी पॉइंटचे कोऑर्डिनेट जर एक्स वाय आणि झेड असतील तर आर बार काय येणार एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. थ्री डायमेन्शनल जिओमेट्री मध्ये ए पॉइंटचे कोऑर्डिनेट्स x1 y1 z1, बी पॉइंटचे कोऑर्डिनेट x2 y2 z2 असतील तर काय येणार x1 i प्लस y1 j प्लस z1 k. ओके. या पॉइंटचे पोझिशन वेक्टर आणि याचा येणार x2 i प्लस y2 j प्लस z2 k. हे झाले त्यांचे पोझिशन वेक्टर्स. आणि मग यांचेच व्हॅल्यू जर टाकल्या तर xi प्लस yj प्लस zk इज इक्वल टू m इंटू x2i प्लस y2j प्लस z2k प्लस n इंटू x1i प्लस y1j प्लस z1k आणि डिवाइड बाय m प्लस n इंटरनल डिव्हिजन साठी आणि मायनस एक्सटर्नल डिव्हिजन साठी. मग याने जर सिंप्लिफाय केलं तर m x2 प्लस n x1 इंटू i m x2 प्लस और माइनस n x1 इंटू i प्लस m y2 प्लस और माइनस n y1 इंटू j प्लस m z2 प्लस n z1 प्लस और माइनस इंटू k डिवाइड बाय m प्लस n प्लस और माइनस n. सेपरेट डिवाइड केलं इथे काय होईल m प्लस और माइनस n इथे m प्लस और माइनस n. ओके. सो दिस इज xi प्लस yj प्लस zk ची व्हॅल्यू and comparing x is equal to m x2 plus minus n x1 upon m plus n plus or minus. Similarly y and z coordinates. ओके. याच पॉइंटचे जो पॉइंट इंटरनल डिवाइड करतो आणि एक्सटर्नल साठी मायनस आहे. यानंतर मिड पॉइंट फॉर्म्युला. जर तो पॉइंट ए बी सेगमेंटला 1:1 रेशो मध्ये मिड पॉइंट असेल तर 1:1 रेशो मध्ये डिवाइड करतो तर त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर काय येणार m आणि n च्या जागी 1 1 व्हॅल्यूज टाकल्या तर b बार प्लस मायनस a बार अपॉन 1 प्लस 1 2. ओके. तर हेच मिड पॉइंट फॉर्म्युला r बार इज इक्वल टू a बार प्लस b बार अपॉन 2. त्यानुसार पॉइंटचे कोऑर्डिनेट्स. आता एक्सटर्नल डिव्हिजन साठी खाली फॉर्म्युला दिलेले आहेत. सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. जर ट्रायंगलच्या तीन व्हर्टेक्स यांचे पोझिशन वेक्टर a बार b बार आणि c बार असतील तर त्याचाच सेंट्रॉइड याचा पोझिशन वेक्टर g बार इज इक्वल टू a बार प्लस b बार प्लस c बार अपॉन 3. ओके. या पद्धतीने आणि पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिले असतील तर या पॉइंटचे सेंट्रॉइडचे x y आणि z कोऑर्डिनेट म्हणजे x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 x कोऑर्डिनेट y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3 y कोऑर्डिनेट z1 प्लस z2 प्लस z3 अपॉन 3 z कोऑर्डिनेट. ओके. स्केलर. आता या वेक्टरची आपण ऍडिशन सबट्रॅक्शन बघितली. आता थर्ड प्रोसेस म्हणजे प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स मल्टिप्लिकेशन. आता वेक्टरचं मल्टिप्लिकेशन दोन मेथड्स आहेत. तर एक आहे डॉट प्रॉडक्ट आणि दुसरा आहे क्रॉस प्रॉडक्ट. डॉट यालाच म्हणायचं स्केलर प्रॉडक्ट और स्केलर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स आणि दुसरा आहे क्रॉस प्रॉडक्ट और वेक्टर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स. आता एक लक्षात ठेवा डॉट प्रॉडक्ट म्हणजे काय. डॉट ने दाखवलेलं असतं. समजा हे दोन वेक्टर्स आहेत a बार आणि b बार. या दोन वेक्टर मधला अँगल थीटा. देन डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर इज डिफाइंड ॲज प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर्स. फर्स्ट वेक्टरची मॅग्निट्यूड सेकंड वेक्टरची मॅग्निट्यूड इनटू कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. आता मॅग्निट्यूड वेक्टरची म्हणजे स्केलर क्वांटिटी. कॉस थीटा ही सुद्धा स्केलर क्वांटिटी. सो डॉट प्रॉडक्ट डॉट ने दाखवलेलं असतं. इट इज
coming a scalar quantity, so it is also called as scalar product. Okay. आता हे जर दोन वेक्टर a बार आणि b बार या दोन वेक्टर मधला अँगल आहे थीटा, या दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट, क्रॉस साइन इथे युटिलाइज केलाय, इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर साइन ऑफ अँगल बिटवीन देम अँड युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन. लक्षात ठेवा, जो युनिट वेक्टर असतो तो कुठे असतो, तर या दोन वेक्टरच्या प्लेनला परपेंडिक्युलर नॉर्मल. तर हा जो रिझल्टंट वेक्टर n कॅप, तर हा वेक्टर युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन, दोघांच्या प्लेनला परपेंडिक्युलर. आता ही a ची मॅग्निट्यूड b ची मॅग्निट्यूड sin थीटा काय आहे, स्केलर क्वांटिटी. तर याला मल्टिप्लाय येते वेक्टर, आणि हे वेक्टर क्वांटिटी त्याला मल्टिप्लाय आल्यामुळे रिझल्टंट क्वांटिटी ही वेक्टर होते. ओके. तर ही याला वेक्टर प्रॉडक्ट असे नाव दिलेलं आहे. आता याच्यातच आपण याच्यात प्रॉपर्टीज बघणार आहे. लक्षात ठेवा, a बार क्रॉस b बार हा जो वेक्टर आहे तो कुठे असतो, a बार क्रॉस b बार हा वेक्टर दोघांच्याही प्लेनला परपेंडिक्युलर. तर याच्या प्रॉपर्टीज मध्ये ते आपल्याला डिस्कस करायचे आहे. क्रॉस साइडने ते इंडिकेट केलेलं असतं क्रॉस प्रॉडक्ट और वेक्टर प्रॉडक्ट. आता याच्यात प्रॉपर्टीज काय, डॉट प्रॉडक्ट इज कॉम्युटेटिव्ह, a बार डॉट b बार इज इक्वल टू b बार डॉट a बार. ओके. क्लॉकवाइज किंवा अँटी क्लॉकवाइज कसंही आपण a बारचा b बार बरोबर डॉट प्रॉडक्ट घेतला, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने थीटा इज पॉझिटिव्ह, आणि जर b बारचा a बार बरोबर डॉट प्रॉडक्ट घेतला क्लॉकवाइज डायरेक्शनने थीटा निगेटिव्ह, बट cos of minus theta is plus cos theta, so dot product is commutative. Second property, dot product is a बार b बार आणि c बार तीन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट असेल तर कोणतेही दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट घेऊन तिसऱ्या वेक्टर बरोबर मल्टिप्लाय करू शकतो. तर ही प्रॉपर्टी आहे असोसिएटिव्ह. प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, a बार डॉट a बार b बार आर पॅरलल टू पॅरलल. देन आता याच वेक्टरच्या बाबतीत जर डॉट प्रॉडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह, a बार डॉट b बार प्लस c बार इज इक्वल टू a बार डॉट b बार प्लस a बार डॉट c बार. हे प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी काय, सेल्फ डॉट प्रॉडक्ट. a बारचा a बार बरोबरच डॉट प्रॉडक्ट मी जर घेतला त्याच वेक्टरचा त्याच वेक्टर बरोबर, म्हणजे थीटा 0, सो इट इज इक्वल टू फर्स्ट वेक्टरची मॅग्निट्यूड, सेकंड वेक्टर येतोच याची मॅग्निट्यूड, cos 0 ची व्हॅल्यू किती 1, सो इट इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ मॅग्निट्यूड. फोर्थ प्रॉपर्टी, इफ वेक्टर्स आर पॅरलल, जर वेक्टर पॅरलल असतील तर थीटा काय असणार आहे 0, cos 0 ची व्हॅल्यू येते 1, सो इट इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड इनटू cos 0 ची व्हॅल्यू आहे 1, so it is equal to product of magnitudes. And if vectors are perpendicular, जर दोन वेक्टर a बार b बार perpendicular असतील, then theta is 90 and cos 90 is 0. cos 90 ची व्हॅल्यू आहे 0. म्हणजेच dot product of two vector is 0 if the vectors are perpendicular. ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे आपल्याला युटिलाइज करायची न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी. आता बघा, हेच कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये x, y आणि z ऍक्सिस यावरती असणारे युनिट वेक्टर्स i, j आणि k. जर आपण i बार डॉट i बार घेतला, j बार डॉट j बार, k बार डॉट k बार डॉट i बार, j बार डॉट j बार, k बार डॉट k बार, याची व्हॅल्यू किती येईल 1, स्क्वेअर ऑफ मॅग्निट्यूड, आणि हे युनिट वेक्टर त्यांची मॅग्निट्यूड आहे 1. इफ वेक्टर्स आर परपेंडिक्युलर, जर i बारचा j बार बरोबर, j बारचा k बार, k बारचा i बार बरोबर, किंवा i बारचा k बार, k बारचा j बार, j बारचा i बार बरोबर, हे वेक्टर परपेंडिक्युलर आहेत, सो देयर डॉट प्रॉडक्ट इज 0, j बार डॉट k बार, k बार डॉट i बार, तर यांचे सगळ्यांचे डॉट प्रॉडक्ट काय येते 0, कारण ते वेक्टर काय परपेंडिक्युलर टू ईच अदर.
आता याच्याच खाली प्रोजेक्शन ऑफ वन वेक्टर ऑन द लाईन ऑफ ऑर्डर. एका वेक्टरचं समजा हा ए बार वेक्टर, याचं या बी बार वेक्टर वरती प्रोजेक्शन म्हणजेच त्या वेक्टरची इमेज इन द लाईन ऑफ ऑर्डर वेक्टर. काय फॉर्म्युला आहे? प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार. काय करायचं, त्या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट आणि ज्याच्यावरती प्रोजेक्शन आहे त्या वेक्टरने त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड. ओके, बी बारचं ए बार वरती प्रोजेक्शन म्हणजेच काय होईल फॉर्म्युला? प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. तर दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट आपण ज्याच्यावरती प्रोजेक्शन त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. या पद्धतीने प्रोजेक्शन ऑफ वन वेक्टर ऑन द ऑर्डर. नंतर कंपोनंट ऑफ ए बार अलॉंग बी बार. तर त्याच दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट आपण बी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इनटू ज्या वेक्टरवरती आपण कंपोनंट फाइंड करतोय त्या डायरेक्शन मधला युनिट वेक्टरने त्याला मल्टिप्लाय. डॉट प्रॉडक्टला इन टर्म्स ऑफ कंपोनंट्स आपण एक्सप्रेस करू शकतो. म्हणजे जर दोन वेक्टर तुम्हाला दिलेले असतील, दोन वेक्टर मधला अँगल माहिती नाही, ए बार आणि बी बार दोन वेक्टर जर दिलेले असतील, a1i प्लस a2j प्लस a3k आणि b1i प्लस b2j प्लस b3k हे जर दोन वेक्टर दिले असतील, डॉट प्रॉडक्ट इन टर्म्स ऑफ कंपोनंट्स i चे, j चे आणि k च्या कोएफिशिएंट्सचं मल्टिप्लिकेशन a1 b1 प्लस a2 b2 प्लस a3 b3 ही मोर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. ही पण आपल्याला न्यूमेरिकल मध्ये अप्लाय करायची. आणि कोसाइन ऑफ अँगल बिटवीन टू वेक्टर फाइंड करायचा असेल तर मॅग्निट्यूड ए बार बी बार च्या इकडे डिवाइड होईल. सो cos θ इज इक्वल टू दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट डिवाइड बाय देयर मॅग्निट्यूड. या पद्धतीने आपण पाहू शकतो. आता क्रॉस प्रॉडक्ट याच्याही प्रॉपर्टीज. क्रॉस प्रॉडक्ट हा नॉन कॉम्युटेटिव्ह आहे. म्हणजे ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल टू बी बार क्रॉस ए बार. का? तर ज्यावेळेस आपण ए बारचा बी बार बरोबर क्रॉस प्रॉडक्ट घेतो तर काय होतं, थीटा इज इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन पॉझिटिव्ह, सो साइन थीटा इज पॉझिटिव्ह. बट वी टेकिंग क्रॉस प्रॉडक्ट ऑफ बी बार क्रॉस ए बार, बी बारचा ए बार बरोबर, तर त्यावेळेस थीटा इज निगेटिव्ह मायनस थीटा आणि साइन ऑफ मायनस थीटाची व्हॅल्यू येते मायनस साइन थीटा. म्हणून ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल टू बी बार क्रॉस ए बार. क्रॉस प्रॉडक्ट इज नॉन कॉम्युटेटिव्ह. सेकंड, क्रॉस प्रॉडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह. ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार. थर्ड प्रॉपर्टी, जर वेक्टर सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर ए बारचा ए बार बरोबर असतं. त्याच वेक्टरने त्याच वेक्टरला केलेला अँगल 0 आणि साइन 0 ची व्हॅल्यू 0 आहे, सो इट इज इक्वल टू 0. फोर्थ प्रॉपर्टी, इफ वेक्टर्स आर पॅरलल. जर दोन वेक्टर पॅरलल असतील म्हणजे थीटा किती असणार त्या दोन वेक्टर मधला अँगल 0 आणि साइन 0 ची व्हॅल्यू येते 0. सो क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर इज 0 इफ द वेक्टर्स आर पॅरलल. आणि फिफ्थ इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, जर वेक्टर परपेंडिक्युलर असतील एकमेकांना परपेंडिक्युलर, थीटा 90 आणि साइन 90 ची व्हॅल्यू येते 1. सो क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर इज इक्वल टू product of magnitude into 1 into unit vector perpendicular to that plane. Okay, the cross product of two vector is equal to product of magnitude and unit vector perpendicular to that plane. आता दोन्ही साइडची जर आपण याचीच जर मॉड्युलस व्हॅल्यू घेतली तर a बार क्रॉस b बार याची मॅग्निट्यूड येणार ab sin थीटा आणि युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड 1. यावरूनच साइन ऑफ अँगल बिटवीन टू वेक्टर्स आपण काढू शकतो. तर ए बी मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार आपण ए आणि बी यांच्या मॅग्निट्यूड याने त्याला डिवाइड. ओके, बघा आता यानंतर दिलेलं आहे
जर वेक्टर पॅरलल किंवा कोलिनियर असतील देअर क्रॉस प्रॉडक्ट इज 0. डिस्ट्रीब्युटिव्ह आहे, राईट डिस्ट्रीब्युटिव्ह, लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह दोन्ही लॉज दिलेले आहेत. आता वेक्टर प्रॉडक्ट इन टर्म्स ऑफ कंपोनंट्सच्या फॉर्ममध्ये म्हणजे दोन वेक्टर्स तुम्हाला दिलेले असतील ए बार आणि बी बार, तर या दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट कसा घ्यायचा. तर ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू आय जे के. डिटर्मिनंट आहे A1 A2 A3 B1 B2 B3. फर्स्ट वेक्टरचे कंपोनंट, सेकंड वेक्टरचे कंपोनंट, या पद्धतीने दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट इन टर्म्स ऑफ कंपोनंट्स. आता याच प्रॉपर्टीज आपण जर बघितल्या आय बार क्रॉस आय बार ची व्हॅल्यू, जे बार क्रॉस जे बार, के बार क्रॉस के बार, सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट ची व्हॅल्यू येणार 0. सो आय बार क्रॉस आय बार इज इक्वल टू जे बार क्रॉस जे बार इज इक्वल टू के बार क्रॉस के बार इज इक्वल टू 0. आणि आय बार क्रॉस जे बार इज इक्वल टू के बार. तर काय होईल, आय बार याची मॅग्निट्यूड किती आहे 1, जे बार ची मॅग्निट्यूड 1, साइन ऑफ अँगल बिटवीन आय बार अँड जे बार किती असतो, एक्स वाय ऍक्सिस मधला अँगल 90, साइन 90 ची व्हॅल्यू 1 इनटू युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन. तर दोघांच्या प्लेनला एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर कोणता ऍक्सिस, झेड ऍक्सिस, आणि त्या डायरेक्शन मध्ये असणारा युनिट वेक्टर इज के बार. सो आय बार क्रॉस जे बार इज इक्वल टू के बार. तर हेच आय बार क्रॉस जे बार के बार. पण हेच जर जे बार क्रॉस आय बार जर घेतलं तर स्क्रू रूल नुसार लक्षात ठेवा जे बारचा आय बार बरोबर क्रॉस प्रॉडक्ट. स्क्रू कुठे जातो, स्क्रू जर मी जे बारचा आय बार म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट केला तर स्क्रू गोज इनसाइड, म्हणजे झेडच्या निगेटिव्ह झेड ऍक्सिस वरती असणारा वेक्टर तो मायनस के बार. जे बार क्रॉस आय बार इज इक्वल टू मायनस के बार. हे लक्षात ठेवा, स्क्रू रूल किंवा राईट हँडेड रूल असं याला म्हटलं जातं. जे बार क्रॉस के बार जर घेतला, जे बारचा के बार बरोबर बघा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन काय येणार, स्क्रू आउटसाइडला म्हणजे इट इज इक्वल टू आय बार, आणि के बार क्रॉस आय बार इज इक्वल टू स्क्रू जर अँटी क्लॉकवाईज फिरवला कुठे येतो, वायच्या डायरेक्शन मध्ये म्हणजेच जे बार. पण हेच जर के बार क्रॉस जे बार घेतलं, स्क्रू जर क्लॉकवाईज फिरवला मी तर कुठे जाणार तो इनसाइड एक्सच्या अपोजिट निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला, म्हणजे के बार क्रॉस जे बार इज इक्वल टू मायनस आय, आणि आय बार क्रॉस के बार इज इक्वल टू व्हॅल्यू इज मायनस जे. ओके, तर हे झालं रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स यांचे क्रॉस प्रॉडक्ट्स. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये सांगितलेलं आहे वेक्टर एरिया ऑफ पॅरललोग्राम. जर पॅरललोग्रामचा वेक्टर एरिया काढायचा आहे, पॅरललोग्रामच्या दोन ऍडजसेंट साइडला ए बार आणि बी बार दोन वेक्टर्स रिप्रेझेंट केलेले असतील तर याच पॅरललोग्रामचा एरिया, वेक्टर एरिया इज इक्वल टू दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट. आणि एरिया काढायचा असेल, एरिया ऑफ पॅरललोग्राम याच वेक्टरचे घ्यायचे मॅग्निट्यूड. ओके, एरिया ऑफ पॅरललोग्राम इन टर्म्स ऑफ डायगोनल्स. जर दोन वेक्टर पॅरललोग्रामच्या दोन डायगोनल रिप्रेझेंट करत असतील ए बार आणि बी बार तर त्याचा वेक्टर एरिया काय आहे, 1/2 ए बार क्रॉस बी बार. आणि जर त्याचा एरिया काढायचा असेल तर याचीच काय घ्यायची, मॅग्निट्यूड. एरिया ऑफ पॅरललोग्राम इज इक्वल टू 1/2 टाइम्स मॉड्युलस ए बार क्रॉस बी बार. या पद्धतीने. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल, वेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल आणि एरिया ऑफ ट्रायंगल. जर ट्रायंगलच्या तीन व्हर्टेक्स ए बी आणि सी याचे पोझिशन वेक्टर आहे ए बार बी बार सी बार असे जर असतील तर वेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 टाइम्स तीन क्रॉस प्रोडक्ट ए बार क्रॉस बी बार प्लस बी बार क्रॉस सी बार प्लस सी बार क्रॉस ए बार. या तीन क्रॉस प्रोडक्ट्सची ॲडिशन अँड एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे याचीच काय घेणार तुम्ही, मॉड्युलस व्हॅल्यू. देन स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, तीन वेक्टर्स
आता बघा ही दोन वेक्टर आहेत ए बार आणि बी बार किंवा बी बार आणि सी बार दोन वेक्टर आहेत. या दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट बी बार क्रॉस सी बार ही काय येते वेक्टर क्वांटिटी क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर आणि या दोघांच्या क्रॉस प्रॉडक्टचा मी ए बार बरोबर काय केला डॉट प्रॉडक्ट घेतला. तर ही वेक्टर ही पण वेक्टर क्वांटिटी दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट इज ए स्केलर क्वांटिटी सो इट इज कॉल्ड ॲज स्केलर प्रॉडक्ट आणि तीन वेक्टर्स इन्व्हॉल्व झाले सो इट इज कॉल्ड स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आणि हेच रिप्रेझेंट असंही केलं जातं बॉक्स प्रॉडक्ट या नावाने ओळखलं जातं. बॉक्समध्ये दाखवलेले असतात ए बार बी बार सी बार आणि यालाच आपण इन टर्म्स ऑफ कॉम्पोनंट्स तीन वेक्टर जर दिले असतील तर त्यांचे कॉम्पोनंट्स a1 a2 a3 b1 b2 b3 c1 c2 c3 या फॉर्ममध्ये त्याला रिप्रेझेंट करू शकतो. ओके स्केलर ट्रिपल प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज आहेत सायक्लिक चेंज ऑफ वेक्टर्स इन ए स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट डज नॉट चेंजेस इट्स व्हॅल्यू. जर ए बार बी बारच्या जागी नेला बी बार सी बारच्या सी बार ए बार जागी तर त्याची व्हॅल्यू आधी जेवढी होती तेवढीच राहते. इंटरचेंज ऑफ डॉट अँड क्रॉस डॉट आणि क्रॉसला इंटरचेंज केलं व्हॅल्यू ऑफ स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट रिमेन्स सेम काहीच बदल होत नाही. तिसरं आहे की इफ एनी टू वेक्टर्स आर आयडेंटिकल स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट मधले देन इट्स व्हॅल्यू इज इक्वल टू 0. ओके जर दोन वेक्टर आयडेंटिकल असतील तर स्केलर ट्रिपल प्रॉडक्टची व्हॅल्यू 0 येते. नंतर इफ द वेक्टर्स आर कोप्लेनर एकाच प्लेन मध्ये समजा बी बार सी बार क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर तो वेक्टर कुठे असतो दोघांच्या प्लेनला परपेंडिक्युलर. तो वेक्टर आणि हा ए बार वेक्टर एकाच लाईन वरती म्हणजे कोलिनियर जर असतील ए बार बी बार सी बार आर कोप्लेनर देन देअर बॉक्स प्रॉडक्ट इज 0. आता व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पायपेट काढण्यासाठी तीन वेक्टरचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट युटिलाइज केला जातो त्या पॅरलल पायपेटचं व्हॉल्यूम डिटरमाइन करण्यासाठी. मग या पॅरलल पायपेटचं व्हॉल्यूम जर 0 आलं याचा अर्थ तिन्ही वेक्टर्स काय आहेत कोप्लेनर एकाच प्लेन मध्ये. आणि अजून एक स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट 0 कधी येतो इफ एनी वन वेक्टर इज 0 वेक्टर. स्केलर ट्रिपल प्रॉडक्टचं जिओमेट्रिक इंटरप्रिटेशन व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पायपेट व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन रेग्युलर थेअरी मध्ये आपण हे फॉर्म्युला ऑलरेडी डिस्कस केलेलेच आहे. आता यानंतर आहे वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट. तर ही फॉर्म्युले लक्षात ठेवा जेडब्ल्यू कॉम्पिटेटिव्ह साठी यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट कॉम्पिटेटिव्ह जेडब्ल्यू सारख्या एक्झाम मध्ये यावरती क्वेश्चन येतो आणि म्हणून मी असाइनमेंट मध्ये हे टॉपिक इन्क्लूड केलेलंच आहे. तर ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार ए बार बी बार सी बार तीन वेक्टर आणि कशाने क्रॉस प्रॉडक्ट तिघांचा घेतो आपण तर याला म्हणायचं वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट इज इक्वल टू याला असं लिहू शकतो ए बारचा सी बार बरोबर डॉट प्रॉडक्ट ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस बी बार डॉट सी बार बी बार डॉट सी बार इंटू ए बार. लक्षात ठेवा ए बारचा सी बार बरोबर पोस्ट वेक्टर जर ब्रॅकेटच्या नंतर वेक्टर असेल क्रॉस प्रॉडक्टने मल्टिप्लाय तर ए बारचा सी बार बरोबर डॉट प्रॉडक्ट इंटू बी बार वेक्टर मायनस बी बारचा सी बार बरोबर डॉट प्रॉडक्ट इंटू ए बार वेक्टर. आता जर असं असेल लेफ्ट साइडला जर असेल क्रॉस साइन आणि आतमध्ये ब्रॅकेट बी बार क्रॉस सी बार देन इट इज इक्वल टू ए बार डॉट सी बार ए बारचा सी बार बरोबर डॉट प्रॉडक्ट इंटू बी बार मायनस ए बार डॉट सी बार इंटू मायनस बी बार मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार. ओके तर ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार. तर हे दोन्ही लक्षात ठेवा याच ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इफ अँड ओनली बी बार क्रॉस सी बार क्रॉस ए बार इज 0. ओके ही प्रॉपर्टी दिलेली आहे. आता स्केलर फोर प्रॉडक्ट हे स्केलर फोर प्रॉडक्ट
4 वेक्टर्स ज्या प्रॉडक्ट मध्ये इन्क्लूड झालेले आहेत याला म्हणायचं स्केलर 4 प्रॉडक्ट. तर ए बार क्रॉस बी बार आणि सी बार क्रॉस डी बार हे दोन्ही काय आहेत वेक्टर्स. यांचा जर डॉट प्रॉडक्ट घेतला तर ती स्केलर क्वांटिटी येते. इट इज इक्वल टू, याला असंही घेऊ शकतो आपण, ए बार डॉट सी बार, ए बार डॉट डी बार, ओके, देन बी बार डॉट सी बार डिटर्मिनंट आणि बी बार डॉट डी बार या फॉर्ममध्ये. तर हा 2x2 ऑर्डरचा ॲरे किंवा डिटर्मिनंट. आणि हे जर असं असेल ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार क्रॉस बी बार, तर इट इज इक्वल टू सेल्फ डॉट प्रॉडक्ट आहे ए बार क्रॉस बी बार या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. ओके, यानंतर न्यूमेरिकल्स दिलेले आहेत तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.